पाण्याची टंचाई ही 21व्या शतकातील अत्यंत गंभीर जागतिक समस्या ठरत आहे. पिण्याचं शुद्ध पाणी तसंच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणं हे देखील एक मोठं आव्हान दिसते. कमी आणि अनियमित पावसाचं प्रमाण हेच दुष्काळाचं एकमेव कारण नाही, तर अनियोजित विकास, पाण्याचं चुकीचं व्यवस्थापन आणि पर्यावरणाची हानी या सर्व गोष्टी या समस्येला अधिक गंभीर रूप देतात. हवामान बदलामुळे वातावरणातील स्थिती बदलत असते, ज्यामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, धुळीची वादळं, अतिवृष्टी, वाढतं तापमान आणि वारंवार दुष्काळ अशा घटना घडतात. नैसर्गिक जलस्रोत झपाट्यानं आटत आहेत किंवा नाहीसे होत आहेत. आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर केवळ 11% भूभागावर 50% पाणी व्यापलं आहे. राज्यातील लागवडीयोग्य 225 लक्ष हेक्टर क्षेत्रापैकी 40% क्षेत्र दुष्काळग्रस्त आणि 7% क्षेत्र पूरग्रस्त आहे. अभ्यासकांच्या मते एका कुटुंबाला उदरनिर्वाहाच्या दृष्टीनं हेक्टरी किमान 3000 घनमीटर पाणी आवश्यक आहे. त्यामुळं बराचसा शेतकरी वर्ग बोरवेल घेत आहे. मात्र अमर्यादित बोरवेलमुळे देखील पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. सध्या तर 500 फुटांपासून 1000 फुटांपर्यंत बोरवेल घेतली जातात. म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या पोटातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे. या साऱ्या प्रकारामुळं पाण्याची पातळी लक्षणीयरित्या खालावली जाते. तसेच विहिरीतले झरे मार्ग बदलतात. आता या समस्यांची जाणीव सर्वांनाच होत असली तरीही फार कमी लोक त्यावर उपाय करण्यासाठी पुढे येतात. त्यापैकीच एक म्हणजे जुन्नर इथले माजी सैनिक रमेश खरमाळे. दोन 2021 साली रमेश यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाला एक भेट देण्याचं ठरवलं आणि त्यांनी जुन्नर शहराजवळ असलेल्या धामणखेल डोंगरावर जलशोषक खड्डे खोदण्यास सुरुवात केली. या कामात त्यांच्या पत्नीनंही त्यांना अगदी तोला मोलाची साथ देऊन साधारण 70 जलशोषक खड्ड्यांची निर्मिती केली. मातीशी आपलं इमान आहे, मातीतच आपला जन्म आहे, मातीशीच आपण निगडीत आहोत. त्या मातीतूनच विश्व उभं राहिलेले, त्यामुळे तिच्याशी अपमानित किंवा कमीपणा असा कधीच वाटलं नाही, उलट आनंद वाटला त्या गोष्टीचा. विशेष म्हणजे या जलशोषक खड्ड्यांच्या माध्यमातून एकाच पावसातून अंदाजे 8 लाख लिटर वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली.
2 महिने चर खोदायचे आणि तेही दोघांनीच खोदायचा, हा संकल्प आमचा तेव्हा होता. आणि लगातार 60 दिवस, म्हणजे आम्ही जे काम सुरू केलं, 60व्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि त्या दिवसापर्यंत मला हे काम करायचं होतं. आणि 60 दिवसामध्ये 70 जलसंचयनाची निर्मिती या माध्यमातून केली आम्ही. 412 मीटर काम झालं. आणि 412 मीटर असं लक्षात नंतर आलं की 2 व्यक्ती जर 60 दिवसामध्ये 70 जलशोषक चर घेऊ शकतात आणि जमिनीमध्ये 8 लाख लिटर जर पाणी मुरवू शकतात, जर असे कामं जर आपण केलं तर आपल्या भूभागामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपण स्वतःहून पाणी करू शकतो. जलशोषक खड्डे ही एक पारंपरिक पाणी संचयन प्रणाली आहे जी भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि पावसाचं पाणी साठवण्यासाठी वापरली जाते. या प्रणालीचे मुख्य घटक म्हणजे खड्डे, जे जमिनीत खोदलेले आहेत आणि पावसाचं पाणी साठवण्यासाठी वापरले जातात. Continuous contour trenches are dug out 1 to 2 meters or even lesser 1 to 2 feet, and the excavated soil is collected on the downslope of the trench. Continuous contour trenches help in reduce runoff, help conserve the soil and reduce the speed of on-land flow of water. If there are large quantities of water, then the soil water actually percolates into the groundwater, and therefore CCTs are also considered as structures that help in improving the groundwater of the area. फक्त इतकंच करून न थांबता या जोडप्यानं लोकसहभागातून याच डोंगरावर जवळपास 450 झाडांची लागवड करून ऑक्सिजन पार्कची देखील निर्मिती केलेली आहे. वृक्ष लागवड केली असल्यानं डोंगर उतारावरच्या जमिनीची धूप थांबवण्यास मदत झालेली दिसते. आता ही झाडं जगवणं हाच मोठा उद्देश आहे आमचा बऱ्यापैकी. झाडं जगली तरी पर्यावरण खूप मोठ्या प्रमाणात संवर्धित होईल असं मला वाटतंय. पर्यावरण पूरक काम करत असताना आपण काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रमेश खरमाळे. उन्हाळ्यामध्ये डोंगरावर वणवा लागण्याच्या संभावना असतात. वणवा ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे प्राणी, झाडं आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. त्यासाठी ते वाळलेलं गवत जागोजागी कापून गवताचे छोटे छोटे टापू तयार करतात. जेणेकरून जर वणवा लागलाच तर तो एखाद्या टापूपुरताच मर्यादित राहील आणि बाकीचं जंगल वणव्यापासून सुरक्षित राहील. आपण एखादी गोष्ट फक्त ठरवली तर ती कशा पद्धतीनं अंमलात आणली जाऊ शकते आणि तिचं वटवृक्षात कसं रूपांतर होऊ शकतं याचा प्रत्यय आपल्याला आलाच असेल. जलस्रोत जे आहेत हे पूर्ण झाडांवर अवलंबून आहे. झाडे जेवढे वाढतील, वनस्पती जेवढे वाढतील, त्याच्या मुळ्या जेवढ्या जमिनीमध्ये जातील आणि तेवढं पाणी ह्या जमिनीमध्ये मुबलक राहील. जुन्नर तालुक्यातील विविध भागात असलेल्या बारवांची स्वच्छता मोहीम देखील रमेश यांच्या प्रयत्नातून आता जोमानं सुरू झाली आहे. वरती खंडोबाचं एक प्राचीन मंदिर आहे, तिथं 3 शिवलिंग आहेत. तर तिथं आम्ही जात असताना तर खालच्या बाजूला, दक्षिणेच्या बाजूला अशी खूप झाडी झुडपी होती. तर आम्हाला वाटलं की तिथं पाण्याचं एक हे असावं पशुपक्ष्यांसाठी वगैरे. आणि त्याच्यानंतर तिथं साफसफाईला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर खाली थोडंसं दगडी भाग वगैरे दिसू लागला पाण्याचा स्रोत असल्यासारखा. तर मग त्याचं आम्ही साफसफाई सुरू केली. त्याच्यानंतर तिथं 3 कोनेरे भेटले दगडाचे, 2.5 बाय 3 फुटाचे असे 3 कोनेरे दगडामध्ये कोरलेले भेटले. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थ तसंच निसर्गप्रेमी युवक साथ देण्यासाठी पुढे येत आहेत.
जुनं दगडी बांधकाम असलेल्या या बारवांच्या परिसरात वाढलेली झाडं झुडपं तसेच त्यातील गाळ काढल्यामुळं या बारवा आता मोकळा श्वास घेत आहेत. आमचा उद्देश होता तिथं पशुपक्ष्यांना पाणी कसं उपलब्ध होईल, कारण वरती असं काही पाईपलाईन किंवा असं कोणतीच स्रोत नाही, नैसर्गिक स्रोत आहे वरती, फक्त तो आम्हाला फक्त जागृत करायचा होता. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणताही मोबदला न घेता आपल्याच जीवनातला दररोजचा काही वेळ नियमितपणे निसर्गाला देणारी माणसं निराळीच म्हणावी लागतील. वनक्षेत्र हे जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. कारण वनक्षेत्र साधारण बघायला गेलं तर पाणलोट क्षेत्राच्या हे उच्च पातळीवरती असतं किंवा सर्वात वरच्या पातळीवरती असतं आणि त्याखाली मग मालकी क्षेत्र येतं, शेती क्षेत्र येतं. वरच्या पातळीपासून म्हणजे माथा ते पायथा अशा पद्धतीनं जलसंधारणाची कामं झाली तर ती दीर्घकालीन टिकतात आणि त्याचे परिणाम चांगल्या पद्धतीनं दिसतात. या मानमोडी डोंगरांच्या रांगेमध्ये माझं लागून 6-7 एकर क्षेत्र आहे. या शेतीच्या मानमोडी डोंगराच्या बाजूलाच माझी विहीर आहे एक छोटीशी आणि त्याच्या अगोदर माझ्याकडे बोरवेल होती. बोरवेल असताना 8-10 वर्षापूर्वी ज्यावेळेस बोरवेल घेतली त्यावेळेस फक्त पाण्याचं काम माझं त्याच्यात भागायचं. आत्ता एक 4 वर्षापूर्वी मी विहीर खणली आणि ज्यानंतर या माथा तो पायथा म्हणजे जी उपचार पद्धती आपण वापरतो कामाची, तर त्यानुसार जे फॉरेस्टच्या माथ्यावरती जे CCT खोदण्याचं काम झालं त्याच्यामध्ये लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी आणलं गेलं आणि याचा थेट फायदा आमच्या लगतचे शेतकरी, माझ्या बाजूचे काही 4-5 शेतकरी आहेत की त्यांना देखील त्याचा फायदा आला. आणि विहिरींना आता 4ही बाजूनी पाझर चालू झालेत. पूर्वी विहिरीला एकच होल होता पाण्याचा नैसर्गिक आणि आता 4ही बाजूनी पाणी समप्रमाणात या ठिकाणी साठतंय. Several individuals have contributed not only to create vast areas of continuous contour trenches in afforested areas or in barren areas, but they have also joined hands with government officials and with forest department to create unique ecological niches in the upland of Maharashtra. त्यांना अनेक संस्था, महाराष्ट्र शासन, वन विभागानं पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. त्यांच्या या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास हा रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि ती जी चळवळ आहे ती उभी करण्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि म्हणून 4 वर्षापूर्वी आम्ही धामणखिल ग्रामपंचायतमध्ये ज्या थीम आपण शासनाच्या स्तरावरती निवडायच्या असतात तर आम्ही सगळ्यात जास्त जे प्राधान्य दिले ते हरित गाव किंवा ज्याला आपण ग्रीन व्हिलेज म्हणतो ती संकल्पना आम्ही या ठिकाणी राबवतोय. पाणी ही निसर्गानं दिलेली अनमोल भेट आहे. मात्र आपण त्याचा अपव्यय थांबवला नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठीचा हा अमूल्य स्रोत आपण गमावू शकतो. पाणी हे निसर्गानं मानव जातीला दिलेलं सर्वात मौल्यवान वरदान आहे आणि त्याचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.